आज मुंबईसह राज्यभरामध्ये धुळवडीचा उत्साह. होलिकोत्सवानंतर रंगणार धुळवड. आज जगभरात वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण. मुंबई विदर्भासह कोकणातून पाहता येणार ग्रहण. इराण खोटारडा शरण आल्याशिवाय सुटका नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इराण 4 आठवड्यामध्ये गुडघे टेकेल. डोनाल्ड ट्रम्प यांचा धाडसी दावा. इराणचे कुवेत कतारवर जोरदार हवाई हल्ले. इस्रायल सह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला तर इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावरती हल्ला. ऑपरेशन रोरिंग लायन मध्ये 30 महिलांचा सहभाग. इराण विरोधी कारवाईमध्ये इस्रायलचा मोठा निर्णय. आयातुल्ला खामेनींच्या पत्नीचाही मृत्यू. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता. इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू. ओमानमध्ये जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. अबुधाबीहून पहिलं विमान भारतामध्ये पोहोचलं. एतिहाद एअरवेजच्या विमानांनी प्रवासी मुंबईमध्ये दिल्लीमध्ये दाखल झाले. प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक किस्सा. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मानले भारताचे आभार. आव्हानात्मक दिवसामध्ये पाठीशी उभं राहिल्याबद्दल मानत आभार. मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचंही केलं नमूद. आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कामध्ये राज्य सरकार. मुख्यमंत्री स्वतः विविध यंत्रणांशी संपर्क. केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं फडणवीसांचा संपर्क. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. आयसिसशी संबंधित संशयातून गोवंडी कुर्ल्यामध्ये मोठी कारवाई. दहशतवाद्यांना समर्थन दिल्याचा काही जणांवर संशय. स्फोटात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडून विचारपूस. दोषींवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. लोकायुक्तांकडून धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा. मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप. दमानियांचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले. किडनी पीडित शेतकऱ्याला मिळणार 5 लाखांची मदत. रोशन कुळेनं परिवारासह घेतली सुधीर मुनगंटीवारांची भेट. रोशन कुळेने मानले पुन्हा जय महाराष्ट्रचे आभार. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अजब फरमान. सुमार कामगिरीसाठी खेळाडूंना करणार दंड. पाकिस्तान क्रिकेट संघाला T20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सुपर 8 फेरीतूनच परतावं लागलं.